नाही, राम मंदिर म्हणजे रामटेक येथे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे रामटेकच्या मंदिराला, असं की स्वतः प्रभू श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण हे तिघही रामटेकला गेले होते. आणि त्याच्यानंतरच्या अनेक ऐतिहासिक नोंदी आहेत की वाकाटका नावाची जी संस्कृती असं हे होते राज्यव्यवस्था, त्यांनी ते मंदिर बांधलं. पण या मंदिराला अंतिम ती काय हे दिलं ते भोसले घराण्याने दिलं. आता त्याच्यावर ट्रस्ट नेमण्याचं आहे. त्या ट्रस्टमध्ये एक मुद्दा आहे की तुम्ही ह्या रामाचे भक्त आहात, म्हणजे रामटेकच्या रामाचे भक्त आहात, याचं ॲफिडेव्हिट द्या. तर रामटेकच्या रामाचा भक्त म्हणजे रामभक्त, अयोध्याच्या रामाचा भक्तही रामटेकच्या रामाचा भक्त असू शकतो ना. आणि अयोध्याच्या रामाच्या भक्तांचा जो ट्रस्ट होता, त्यांनी काय दिवे लावले हे बघितलं सगळ्यांनी. आम्ही सुचवलं की चंपतरायनी स्वतःचं धोतर सोडलं, ते कॅमेरावर टाकलं आणि चोरी केली. मग आम्ही म्हटलं की जर तुम्ही असंच करणार असाल तर धोतर घालण्यावर बंदी आणा. कुठल्याही ट्रस्टींनी धोतर घालू नका. म्हणजे अयोध्याच्या ट्रस्टींनी धोतर सोडून कॅमेरावरती धोतर टाकलं आणि चोरी केली. म्हणजे आस्थेचा विषय आहे. यांनी सत्ता, बीजेपीने सत्ता रामाच्या नावावर मिळवली. आणि जो मोहम्मद गझनीनी केलं नाही ते हे यांनी केलं. हे गझनीचे बाप आहेत. ह्या अयोध्याच्या राम मंदिराच्या विषयानंतर हे सगळं सिद्ध झालं की यांना काही रामभक्ती वगैरे काही नव्हती. यांना पैसे चोरायचे होते आणि सत्तेत यायचं होतं आणि ते एक्सपोज झाले. आणि त्यामुळे आम्ही यांना सांगितलं की प्रामाणिक देव ज्याच्या हृदयात आहे अशा माणसांना ट्रस्टी करा. जयस्वाल स्वतः मंत्री, स्वतः स्थानिक आमदार, आणि तोच बिल मांडतोय. आणि त्याच्यात तिने लिहिलंय की आमदार हा त्याचा पदसिद्ध सदस्य असेल. म्हणजे लुटायचा मार्गच मोकळा झाला. मग त्याच्यात त्या बिलात लिहिलेलं आहे की तुम्ही शाळेला मदत करू शकता, कॉलेजला मदत करू शकता. सगळ्याची बांधकामांची हे जयस्वालची चालू आहे. जयस्वालचं कॉलेज चालू आहे, जयस्वालचं शाळा चालू आहे. म्हणजे जयस्वालची शाळा आणि कॉलेज याच्यावढे राम मंदिराच्या निधीवर होणार आहे, कारण तो त्याचा सदस्य असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने देवाच्या नावावर ट्रस्ट स्थापन करायचं आणि लूटच करायची. पंढरपूरचं देवस्थान तुम्ही लुटलं, तुम्ही अयोध्याचं राम मंदिर लुटलं. म्हणून मी उपमाच दिली आहे की मोहम्मद गझनीपेक्षा हे कुठेही कमी नाही. त्यांनी सोमनाथ लुटलं, यांनी भारतातली तमाम देवळं लुटण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि म्हणून रामटेकचं बिल हे जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवा. त्याच्यात खूप अडचणी आहेत. त्या अडचणी व्यवस्थित करून एक मताने आपण सगळे राम भक्त ते बिल पारित करूया, अशा आशयाचा प्रस्ताव मी सभागृहात सरकारी पक्षाला दिलेला आहे. एप्सिन फाईल, खरात फाईल, खरात आहे कुठे? खरातची चर्चाच नाही. एक 15 दिवस अख्खा महाराष्ट्र खरात 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 करत, तो खरात कुठल्या घरात गेला तेच कळलं नाही. आणि त्यामुळे विचारलं की एप्स्टीन फाईल सारखी खरात फाईल गायब तर नाही झाली ना. विधानसभेत उशिरा विचारलं. आणि खरात फाईल फार महत्वाची आहे. त्याचे धागे दोरे कुठपर्यंत पोचलेले होते. आता हे सगळं रफादफा करून नाशिकच्या गोदावरीत वाहून तर गेलं नाही ना ती फाईल. याची चौकशी करावी लागेल. आता नाही, काहीच राहिलं नाही. पूर्वीसारखं काहीच राहिलं नाही. मला आठवतं मी अभ्यासक आहे, मी राजकारणाचा अभ्यासक आहे. विरोधी पक्षनेते खडसे साहेब होते. विरोधी पक्षनेत्यांच्या बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब बसायचे आणि हे इतके आक्रमक असायचे की विधिमंडळात काही झालं की तेव्हाचे संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील हे ज्या पद्धतीने जाऊन यांना पटवण्याचा प्रयत्न करायचे, एकत्रित बसवायचे, असं तो 2 वर्षात आम्ही बघितलं. अर्थात आम्हाला
म्हणजे एवढी संधीच देत नाही आक्रमक होण्याची. आम्ही आक्रमक झालो म्हणजे आता बघा ना, आक्रमक ते मागचे 3 तास तुम्ही बघा, युट्यूबवरचे 3 तासाचं हेच गायब करून टाकलं. म्हणजे त्या 3 तासामध्ये विरोधक सर्वात जास्त आक्रमक होते. त्या 3 तासाचं म्हणजे अपलोड केलेलं सगळं युट्यूबच गायब करून टाकलं. म्हणजे यांची युट्यूबवर पण इतकी चालते की युट्यूबवर रेकॉर्ड झालेलं पण ते बाजूला करून टाकतात. आरोप काय पुराव्यानिशी सिद्ध करून द्या. तुमच्या पत्रकारांनीच माझ्या कानावर घातलंय सगळं. त्यांनीच दाखवलं हे बघा हे गायब झाले. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. अनेक साथीदार असतात सत्याचे, त्याच्यातले काही पत्रकारही आहेत. हे आम्हाला सांगतात हे बघा हे असं झालंय. 2000 कोटी रुपयाची जमीन 70 कोटीत विकली. आणि जे चेक दिले होते ते चेक 3 वेळा बाउन्स झाले. फेनकिन नावाच्या कंपनीने, प्रायव्हेट लिमिटेड काय होती, ह्याचा मूळ जो आहे तो दिलेश शहा नावाचा माणूस आहे. दीपक भेदा नावाचे एका तथाकथित पैसेवाला, ब्लॅकचे पैसे असणारा हा याच्यात इन्व्हेस्टर आहे. या सगळ्या मिळून ही 2000 कोटी रुपयाची जमीन 70 कोटीत खाण्याचा प्रयत्न करत होता. हा जो रतनजी प्रेमजी ट्रस्ट आहे त्याचा जो चीफ ट्रस्टी आहे निखिल माखेचा, ह्याच्यावर आतापर्यंत 4 केसेस चिटिंगच्या दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी आजपर्यंत एकही कारवाई केली नाही आणि ही केस दाबण्याचा प्रयत्न पोलीस करतात. ज्यांनी तक्रार केली त्याच्या व्हॅल्यूअरला 6 वेळा तक्रार बोलवलं. आम्ही विचारलं तर म्हणतात नाही सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. मग त्या व्हॅल्यूअरला कशाला बोलवता 6 वेळा चौकशीसाठी? म्हणजे घाबरवण्यासाठी आणि ही केस ज्याला पाहिजे तशी करून देण्यासाठी पोलीस आणि सत्ताधारी प्रयत्नशील आहेत. लोढा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. लोढा म्हणतात की शेतकऱ्यांना देश नाही आहे. नाही ते काय, ते पोलिसांचा वापर करून मला शांत करण्यासाठी म्हणून माझ्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला, माझ्या विरुद्ध पॉस्कोचा गुन्हा दाखल झाला आणि हाच तो इन्स्पेक्टर होता अनिल शिंदे. आणि आता त्याला बक्षीस मिळालंय, त्याला क्राईम ब्रँचचा इन्चार्ज केलाय. म्हणजे विरोधी पक्षाला नेस्तानभूत करायला, संपवायला पोलिसांचा वापर करायचा हे सरकारने ठरवलं. आता अनिल देसाईचा त्या अनिल शिंदेचे हात कुठपर्यंत आणि कसे पोहोचले त्याची काय माहिती मला नाही. सर, मंगलप्रभात लोढा यांनी एक वक्तव्य केलंय की ते म्हणतायत की भारत हा कधी शेतीमुळे भारत सोने की चिडिया नव्हता, घराघरात स्टार्टअप होते म्हणून सोने की चिडिया होता. शेतकऱ्यांचा एक प्रकारे अपमान केला. अहो त्या लोढाला कुठे गांभीर्याने घेत आहोत? पैसे आले म्हणजे माणसाला अक्कल येते असं वाटतं का? कोण लोढा? त्याचा काय मराठी माणसाची संबंध? त्याला धड मराठी बोलता येत नाही. अरे हे तर आपली चुकी आहे, मराठी न बोलणाऱ्या माणसांना आपण विधानसभेत पाठवतो. लोढा आता 70,000 कोटीचा मालक झालाय. ते काय, त्याला शेतीशी काय घेणं देणं आहे त्याला? तो मातीत चालू शकत नाही अशी परिस्थिती. ऑपरेशन टायगर